आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल म्हटले की भाजपबद्दल वार्ता होती की ते छोटे पक्ष संपवतात। एकंदरीत असे होऊ नये, त्यांचा स्वाभिमानी पक्ष लोकसभेत राहायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। राणांच्या टीकेवरून कमळाचे तिकीट मिळत असेल तर चांगली गोष्ट असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलंय। आता त्या राणाच्या टीकेवरून कमळाचे तिकीट त्यांना देणार आहे तर याचा अर्थ तोच निघेल ना। मला वाटतं ते काही फार महत्वाचं नाही आहे आणि हे भांडणं काही देशाच्या हितासाठी नाही आहे, स्वतःसाठी आहे। त्याच्याने एवढं चिंतन मंथन करायची गरज नाही। मला वाटतं तो त्यांचा प्रश्न आहे, ते त्यांच्या अंतर्गत का झाले नाही, का बरं अडचणीत आहे, मी सांगून काही फायदा नाही, त्यांना विचारलं पाहिजे। मला वाटतं ते जी काही भाजपबद्दल एकंदरीत वार्ता होती का ते छोटे पक्ष समाप्त करतंय, तर तसं होऊ नये। त्यांचा स्वाभिमान पक्ष त्या लोकसभेमध्ये राहायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। एकंदरीत खासदारकीच्या निवडणुका लागतात, आपण खासदारकीची निवडणूक लढवणार आहात का? नाही, मी खासदारची निवडणूक लढणार नाही, विधानसभाच लढणार आहोत। पहिले इथलं कार्य होऊ द्या, मग आपण केंद्रात जाऊ। राज्य संस्था असू दे का राज्य असू दे का केंद्र असू दे, बजेटच्या एकूण उत्पन्नापैकी 5% खर्च हा दिव्यांगावर झाला पाहिजे, हा कायदा आहे आणि कायद्यानुसार खर्च केला नाही तर मग आता पुढे आंदोलन करावं लागेल।